कष्ट प्लस सातत्य बरोबर यश. आपली आणि आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सराव हाच खराखुरा मार्ग आहे. चला तर मग आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी गणित विषयाचा एक महत्त्वाचा घटक 8 अपूर्णांक यामधील स्वाध्याय 8.3 पाहणार आहे आणि तोही 100% ट्रिकसह. आपण सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. त्यामधील पहिलं गणित आहे. पहिलं गणित 1 वजा 1/2 गुणेला 1 वजा 1/3 गुणेला 1 वजा 1/4 गुणेला 1 वजा 1/5. आपण मांडणी करून घेऊया. पहिलं गणित पहा. 1 वजा 1/2 गुणेला 1 वजा 1/3 गुणेला 1 वजा 1/4 गुणेला 1 वजा 1/5. आणि हे सोडवल्यावर उत्तर काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर मग हे शोधताना आपण पाहूया. पुढची स्टेप आहे, ही जी वजाबाकी आहे अपूर्णांकाची, तर ही वजाबाकी पूर्ण करायची. आणि ही वजाबाकी पूर्ण करायची ट्रिक्स पहा. बे एक बे, आणि या 2 मधून 1 गेला, 1 राहिला, म्हणजेच 1/2 गुणेला 3 1 3, 3 मधून 1 गेला, 2 राहिले, 2/3. आपल्याला समजलं वर 1 आहे आणि खाली जर 3 आहे समजा, तर काय होऊ राहिलं, इथे 1 असल्यामुळे यांचा गुणाकार आणि यामधून जर ते 1 वजा केले तर उत्तर मिळू राहिलं. या छेदापेक्षा 1 न लहान अंश होत आहे, म्हणजेच ही स्टेप काय होईल पहा. ही होईल 3/4. पुढची इथं 5 आहे, ती होईल 4/5. 4 1 4, 4 मधून 1 गेला, 3 राहिले, छेद जसाच्या तसा. 5 1 5, 5 मधून 1 गेला, 4 राहिले, छेद जसाच्या तसा. पुढची स्टेप पहा काय होईल. तर वर अंशांशाचा गुणाकार करायचा आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार करायचा. परंतु सगळे गुणाकारात आहे आणि आपण अंशाने छेदात आहे, त्यामुळे बे एक बे, बे एक बे, 3 3 सुद्धा कटले, 4 4 सुद्धा कटतात. आणि वर काय उरते पहा. वर सगळे 1 1 आहे. 1 1 चा गुणाकार केला तर 1 येणार आणि खाली 1 आहे, इथे 1 इथे 1, आणि या सर्वांचा 5 सोबत गुणाकार केला तर उत्तर 5 येणार. आपलं उत्तर आलं 1/5. पर्याय क्रमांक पाहून घेऊ आपण. पर्याय क्रमांक 1/5 चा बी. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 2 पाहूया आपण. 3.1/2 आणि 3.1/2 यांचा गुणाकार किती. तर प्रश्नाची मांडणी करून घेऊया. 3.1/2 गुणेला 3.1/2. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे दोन्ही पण. याचा आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊया. अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना बेत्रिक 6 1 7, 7/2 गुणेला हे पण तेच आहे, बेत्रिक 6 1 7, 7/2. मग पुढची स्टेप पाहत आहे. तर अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 7 7 49 आणि बेदोनी 4. तर याची पुढची स्टेप पहा. 49/4. तर याचं लहान रूप देता येणार नाही. आणि इथं जर आपण पर्यायामध्ये पाहिलं तर पर्यायामध्ये उत्तर सुद्धा नाही. तर मग काय करायचं, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना 4चा टेबल म्हणायचा 4 पर्यंत. 4 1 4 आणि आता 9 पर्यंत. 4 2 8, 12 राहिले आणि 1 कमी पडला, म्हणजे बाकी किती उरतात, 1. जो बाकी उरतो तो वर द्यायचा आणि छेद खाली जसाच्या तसा, म्हणजे 12.1/4. पर्याय क्रमांक डी. खूप सोपं आहे. आपल्याला काय करायचं असते, 49/4 याचा जर आपण भागाकार केला तर याचं उत्तर भागाकार 12 येतो आणि बाकी 1 उरते. जो बाकी 1 उरते तो वर लिहायचा अंशामध्ये आणि छेद जसाच्या तसा. आपलं उत्तर येईल 12.1/4. पुढलं गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 3. एक कार 2.34 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे होतात. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटर मोठा आहे. मोठ्या तुकड्याची लांबी किती. जर समजा आपण एक तार पाहिला, हा तार आहे, याची ट्रिक्स पाहायची आपण. हा तार आहे, या ताराचे 2 तुकडे होतात. तर या ताराचे आपण इथून 2 तुकडे केले. या पूर्ण ताराची लांबी आहे 2.34. आणि याचे जर 2 तुकडे केले तर हा मोठा तुकडा जो आहे इकडला या साईडचा, हा मोठा तुकडा 5/8 ने मोठा आहे.
म्हणजे याची मांडणी कशी होईल? तर याची मांडणी आहे म्हणजे कशी आहे, तर दोन तुकड्यांची बेरीज एवढी आहे आणि त्या दोन तुकड्यातील फरक एवढा आहे. मग कोणत्याही दोन संख्यांची बेरीज दिली आणि त्यातील फरक दिला तर सोपी ट्रिक्स आहे. आपल्याला काढायचं काय? आपल्याला मोठ्या तुकड्याची लांबी म्हणजेच मोठी संख्या काढायची पण एक ट्रिक्स आहे आणि लहान संख्या काढायची पण एक वेगळी ट्रिक्स आहे. मग मोठी संख्या कशी काढायची? मोठी संख्या करताना दोन्ही संख्यांची बेरीज भागीला 2 आणि जर लहान संख्या काढायची असली तर दोन्ही संख्यांची वजाबाकी भागीला 2. तर आपण दोन्ही संख्यांची बेरीज करू, पण हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये, हा अपूर्णांकामध्ये आहे. आपण काय करू? याला रूपांतर करू पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात. 4 दोन्ही 8, 8 आणि 3 11 म्हणजे काय होईल? 11/4 अधिक 5/8 दोन संख्यांची बेरीज भागीला 2. मग पहा यांची पहिली बेरीज करून घेऊ. बेरीज करताना काय पाहिजे? बेरीज करताना छेद समान पाहिजे अपूर्णांकाची. मग इथं 4 आहे तर 4 ना 2 गुणलं तर 8 येते, इथे 8 होतात. मग छेदाला 2 गुणलं तर अंशाला 2 गुणायचं. मग काय होईल पहा? 22/8 प्लस 5/8 भागीला 2. पुढची स्टेप पहा, समजून घ्या, खूप सोपी आहे. 22 आणि 5 किती होते? 27. 27/8 भागीला 2. मग इथे दोन अपूर्णांक आहे, हा एक वरचा अपूर्णांक, छेदामध्ये हा अपूर्णांक. मग कोणतीही जर संख्या असली पूर्ण संख्या तर कोणत्याही पूर्ण संख्येचा छेद काय असतो? नेहमी 1. म्हणजे हा एक प्रकारचा भागाकार आहे. आपण भागाकार रूपात जर मांडणी करून पाहिली तर तुमच्या लगेच लक्षात येईल. 27/8 भागीला 2/1. मग आपल्याला माहित आहे अपूर्णांकाचा भागाकार करता येत नाही. अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक जसाच्या तसा ठेवायचा, भागाकाराचं चिन्ह बदलून गुणाकाराचं चिन्ह आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करायचा. मग गुणाकार व्यस्त केला काय होईल पहा पुढची स्टेप? 27/16. का तर 27 × 27 अंशाचा गुणाकार अंशस्थानी, 8 2 16 छेदाचा गुणाकार छेदस्थानी. मग काय होईल पहा? 27/16 ऑप्शन मध्ये आहे का? तर पर्यायामध्ये नाही. तर मग याचं रूपांतर काय करायचं? याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करताना पहा 16चं टेबल म्हणा 27 पर्यंत 16 1 16. मग 16 1 16 म्हटले तर बाकी किती उरतात? तर बाकी उरतात 11. मग 11 द्यायचे वर आणि छेद जसाच्या तसा. म्हणजे आपलं उत्तर आलं 1.11/16 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. तुम्ही जर 27 आणि 16चा जर भागाकार केला तर भागाकार 1 येते, बाकी 11 उरतात आणि हा छेद जसाच्या तसा ठेवायचा. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? मोठी संख्या म्हणजेच मोठी लांबी. इथं संख्या म्हणजे काय पकडायचं? तर मोठी, या तुकड्याच्या मोठी लांबी कोणती आहे? तर मोठी लांबी आहे 1.11/16 मीटर. पर्याय क्रमांक 1. पुढलं गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 4. एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलगे आणि 800 मुली आहेत. तर मुलांची संख्या आहे, आपल्याला मुलांची संख्या काढायची आहे. अपूर्णांकात काय दिलं आपल्याला पहा? 3/5 म्हणजे त्या शाळेत एकूण विद्यार्थी आहे 5 भाग. या 5 भागापैकी 3 भाग कोण आहे? तर 3 भाग मुलगे आहे. मुलगे म्हणजे मुले आहेत. मग 5तला 3 भाग गेला तर किती उरले? तर 2 भाग उरले. मग 5तला 2 भाग कोण आहे? तर 5तला 2 भाग आहे मुली. मग 2 भाग मुली आहे. मग मुली किती आहे? तर मुली आहे 800. तर मुलांची संख्या आहे. मग आपण पाहिलं 2 भाग मुली आहे, 2 भाग मुली म्हणजे 800 मुली. मग आपल्याला विचारलं काय? तर मुलांची संख्या. तर मुलं आहे 3 भाग, 3 भाग मुलं म्हणजे x. आपण जर तिरपा गुणाकार केला x बरोबर या 3 800 ला गुणायचं भागीला 2. 3 गुणेला 800 भागीला 2. बेक बे, बेचोक 8 आणि 3 चोक 12 म्हणजेच x बरोबर 1200. म्हणजेच आपल्या इथे मुले किती आहेत? त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या शाळेत मुले किती आहे? तर त्या शाळेत मुले आहे एकूण 1200. पर्याय क्रमांक सी. खूप सोपं आहे. पुढचं गणित पाहूया. पुढचं गणित सुद्धा खूप सोपं आहे. अपूर्णांकाचे गणित दिसायला खूप मोठे दिसतात, शाब्दिक राहतात आणि किचकट वाटतात, पण ती गणिते खूप सोपी असतात. पहा प्रश्न क्रमांक 5. एका खोक्यात 500 अंडी आहेत. एक खोका आहे. आपण जर हा खोका काढला, या खोक्यामध्ये एकूण 500 अंडी आहेत. तर मग पहा 3/25 फुटली या 500 पैकी. मग करून घेऊ आपण. आपल्याजवळ जेवढी अंडी आहे 500 अंडी, तर या 500 अंड्यापैकी 3/25 म्हणजे या 500चे 25 भाग केले, त्याच्यातले 3 भाग अंडी फुटली. मग कसं काढायचं? 500चे 3/25 म्हणजे तर गुणाकार करून
25 एक 25, 25 दोन्ही 50, 20 आणि 20 त्रिक 60, म्हणजे 500 पैकी 60 अंडी फुटली. मग 500 वजा 60, आता उरली किती आपल्याजवळ अंडी? तर आपल्याजवळ उरली अंडी 440. 440 अंडी उरली. उरलेल्यांपैकी 4/5 अंडी विकली. उरलेल्यांपैकी 4/5 अंडी विकली. म्हणजेच जी उरली होती आपल्याकडे अंडी ती उरली किती? 440. त्या 440चे 5 भाग केले आणि 5 4 भाग विकले. तर उरले किती 5 4 भाग विकल्यावर? तर 5 4 भाग गेल्यावर 5 1 भाग उरला. म्हणजे उरली किती अंडी? 1/5. तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती? आता बरेच विद्यार्थी काय करतात? बरेच विद्यार्थी 440चे 4/5 भाग काढतात पहिले गुणाकार करून आणि मग उरलेल्या अंड्यातून वजाबाकी करतात. मग एक स्टेप आपल्याला वाढवायची नाही, कमी करायची, कारण नवोदयमध्ये वेळेला खूप महत्व असते. मग विकली किती? 4 भाग विकली 5पैकी. उरले किती? 5पैकी 1 भाग उरले. तर मग आपण उरलेला काढायचं ना. तर मग 440ला डायरेक्ट काय करू? 1/5 न मल्टिप्लाय करू, गुणू. मग आपलं डायरेक्ट उत्तर येईल. वजाबाकी करायचं कामच नाही. 5 1 5, 5 8 40, बाकी 4 उरले. हा शून्य खाली घेतला 40, 5 8 40, म्हणजेच उरलेली अंडी आहे 88 अंडी उरली. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. खूप सोपा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. 12 प्लस इथे डब्बा दिला आपल्याला /6 बरोबर 13.1/6 हे सत्य होण्यासाठी बॉक्सच्या जागी कोणता अंक असावा? आपण मांडणी करून घेऊया. पहा, दिसायला किचकट वाटलं तरी खूप सोपं गणित आहे. हा बॉक्स काढला आणि 6 बरोबर 13.1/6. आपण सध्या इथं बॉक्स आहे, काही दिलेलं नाही. मग याची रक्कम आणि याची ही रक्कम सेम आहे, परंतु याचं रूपांतर आपण अपूर्णांकात करू शकतो, कारण हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. तर मग याचं रूपांतर आपण अपूर्णांकात करू. पुढची स्टेप हे असे ठेवू. बॉक्स/6 बरोबर 13 78, 78 आणि 1 79, म्हणजे 6चा आणि 13चा गुणाकार करायचा, त्यामध्ये हा 1 मिळवायचा, म्हणजे उत्तर येतात 79/6. आपल्याला काढायची आहे बॉक्सची किंमत. आता हा जो 12 आहे हा 12 प्लस मध्ये आहे, इकडे जर आपण पाठवला तर मायनस मध्ये जाईल. मग काय करू पहा, बॉक्स असा /6 बरोबर 79/6 वजा 12. प्लस कुठे गेलं? मायनस मध्ये गेलं. आता काय करू आपण? 6चा टेबल आधी 12 पर्यंत म्हणू किंवा 12चा 6 पर्यंत. 12 कम 72, म्हणजे इथे 72 आले. 79 मधून जर 72 गेले, आपण पुढची स्टेप पा काय येईल तर पुढे लिहू आपण. 79 मधून जर 72 गेले तर उरतात किती? उरतात 7. मग आपलं उत्तर काय येईल? 7/6. मग शेवटची स्टेप आता काय? मग आता काय करायचं? आपल्याला हा बॉक्स काढायचा आहे. मग इथं 6 आहे, हा 7/मध्ये आहे, इकडे जर पाठवला तर अंशात, म्हणजे पुढची स्टेप काय होईल पा? बॉक्स बरोबर 7/6 गुणेला 6, कारण हे भागाकारात आहे, इकडे गुणाकारात गेलं. मग 6 6 कट झालं, म्हणून बॉक्स 7 आणि 7 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे. पुढला आणि शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. एक भांडे पाण्याने 1 पंचमांश भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 400 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती आहे? एक भांडे आहे, हे भांडे पहा. तर हे भांडे काय म्हणतात? ते 1 पंचमांश भरलेले आहे. 1/5, म्हणजेच त्या भांड्याचे एकूण भाग किती केले पहा? भांड्याचे एकूण भाग केले आहे 5. एकूण भाग केले 1 2 3 4 आणि 5. हा 1 भाग भरलेला आहे आणि रिकामा किती आहे पहा. भांड 1 पंचमांश भरलेला आहे, 5तला 1 भाग भरला तर 4/5 रिकामा आहे. मग 4 भाग जेव्हा हा रिकामा 4 भाग भरण्यासाठी त्याला 40 लिटर पाणी लागते. तर त्या भांड्याची क्षमता 5 भाग आहे. मग सरळ सरळ उत्तर येते. जर 4 भागासाठी 40 लिटर लागते तर 5 भागासाठी किती लागल? 50 लिटर. जर तुम्हाला सरळ आलं नाही तर तुम्ही काय करू शकता? तिरपा गुणाकार करून सुद्धा उत्तर काढू शकता, कारण हे समचलन आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल 50 लिटर, म्हणजेच पर्याय क्रमांक सी. आणि तुमच्यासाठी एक सराव प्रश्न, महत्वाचा सराव प्रश्न आणलेला आहे. सराव प्रश्न काय आहे पहा. 5/8 या अपूर्णांकात 5/8 हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा? म्हणजे उत्तर 20 येईल. पर्याय दिलेले आहे खाली. आपण सर्वांनी
हा प्रश्न सोडवायचा आणि कमेंटमध्ये मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या अभ्यासात उपयोग पडावा म्हणून शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.